मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. आधुनिक काळात पत्रव्यवहाराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे व पत्रव्यवहाराला व्यवसायाचा कणा असे म्हटल्यास वावगे होणार नाही. उत्पादन आणि व्यापारी यांना पत्रव्यवहारामार्फत एकमेकांशी संपर्क साधणे कमी खर्चाचे व अधिक सोयीचे असे वाटते. पत्रव्यवहार म्हणजे दुसऱ्या संस्थेशी किंवा व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी व व्यवसाय यातील देवाणघेवाण या संबंधी लिखित स्वरूपात पाठविलेला संदेश होय. संदेश म्हणजे स्वतः पत्र पाठविणे किंवा आलेल्या पत्रांना उत्तर पाठविणे. पत्रलेखनामुळे दूर अंतरावरील व्यक्ती व संस्था यांच्याशी अल्प वेळात संपर्क साधणे शक्य होते. पत्रलेखनात चुका होण्याची शक्यता कमी असते, कारण पत्रलेखन विचार करून लिहिलेला असतो. पत्रव्यवहारामुळे माहितीची देवाणघेवाण व लेखी पुरावा निर्माण होतो. भविष्यकाळात संदर्भ लागेल म्हणून पत्रव्यवहार काढून व्यवहारासंबंधीची माहिती पाहता येते. पत्रलेखनाच्या या फायद्यामुळे आधुनिक काळात पत्रव्यवहारात अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. पत्रव्यवहार म्हणजे व्यवसायाची चालती बोलती जाहिरात आहे. परिच्छेद. व्यावसायिक पत्रव्यवहार याचे त्या व्यवसायाचे महत्त्व प्रगट करते. व्यापाऱ्याने पाठविलेला पत्रांचा ताबडतोब परिणाम होतो असे दिसून येते. पत्रव्यवहारासाठी शक्यतो चांगल्या प्रतीचा कागद पत्रासाठी वापरावा. पत्रलेखनासाठी हलक्या दर्जाचा कागद वापरला तर कंपनीबद्दल किंवा संस्थेबद्दल वाईट मत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हस्ताक्षरात लिहिलेला पत्रापेक्षा काळजीपूर्वक टाईप केलेले पत्र नक्कीच आकर्षक दिसते. शिवाय ते वाचणे सोपे जाते. पत्राला समास सोडणे आवश्यक आहे. समास सोडल्यामुळे पत्र आकर्षक दिसते. पत्राची नीट घडी घातलेली असली पाहिजे. पत्र अशा पद्धतीने घडी करावे की पाकिट उगाचच बेडोल व फुगणार नाही. लिफाफ्याचा आकार पत्राच्या कागदाच्या आकाराप्रमाणे असावा. पत्रव्यवहारामध्ये निसंदिग्धपणा, बिनचूकपणा, नम्रपणा, परिपूर्णता तसेच पत्रामध्ये संक्षिप्तता, प्रभावीपणा असणे अत्यंत आवश्यक आहे.